निसर्गाने तर तुम्हाला काही सांगितलं नाही, की हे शरीर पुरुषाचं, मेल सर्टिफिकेट गळ्यात बांधून थोडी जन्माला येतं बाळ किंवा फिमेल शरीर पण काही त्यांचं कुठे लिहिलेलं असतं का, की ही वुमन आहे म्हणून. तुम्ही जमिनीचे पट्टे वाटून घेतले, नदीचं पाणी वाटून घेतलं, हवा वाटून घेतली, आकाश वाटून घेतलं, समुद्र वाटून घेतले. हिजड्यांना कुठेही वाटा ठेवला नाही. आणि तुम्ही आज म्हणता, की आम्ही तुम्हाला का द्यायचे? कुठल्याही समूहाचा माणूस गुन्हेगार असू शकतो, पण गुन्हेगाराची ओळख ही त्या समूहाची ओळख असू शकत नाही आणि हेच भारतीय संविधान सांगतं. भीक मागण्याचा आता तुम्ही म्हणजे बोललाच आहात तर म्हणजे रस्त्यावरती जेव्हा टाळी मागून लोक पैसे मागतात तेव्हा असं म्हटलं जातं की आम्ही तुम्हाला पैसे का द्यावे? मला असं वाटतं, की ते स्नोपियस का काहीतरी एक नावाचं एक पुस्तक आहे. स्नोपियस आहे काहीतरी. एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये पृथ्वीच्या एकंदर जडणघडणीचा इतिहास आहे 40-50 लाख वर्षापूर्वीचा. तर त्या पृथ्वीच्या जडणघडणीच्या इतिहासामध्ये मानवी उत्क्रांतीनंतर अ, लिंग निर्मिती म्हणजे निसर्गाने तर तुम्हाला काही सांगितलं नाही, की हे शरीर पुरुषाचं, मेल सर्टिफिकेट गळ्यात बांधून थोडी जन्माला येतं बाळ किंवा फिमेल शरीर पण काही त्यांचं कुठे लिहिलेलं असतं का, की ही वुमन आहे म्हणून. नाही लिहिलेलं. पण त्या ढाच्यांना एक पुनरुत्पादनासाठी वापरलं जाणारं शरीर आणि एक त्याच्यावर मालकी दाखवणारं शरीर, ज्याला आपण पुरुष म्हणतो. आणि मग त्या सामाजिक ढाच्याला कुठे अडथळा होऊ नये म्हणून मग या दोघांच्या व्यतिरिक्त जे बी असेल, मग ते लेस्बियन असतील, ट्रान्सजेंडर असतील, गे असतील, बायोसेक्शुअल असतील, अनदर म्हणजे जगभरामध्ये 762च्या वर जेंडर आयडेंटिटीज आता लोकं सांगायला लागलीत. तर ह्या सगळ्या आयडेंटिटीज आम्ही डिनाय करतो. आम्ही याच्याशी हे आम्हाला माहीतच नाही किंवा आम्हाला हे मान्यच नाही असं सांगतो. का? तर आमचा जो पुनरुत्पादनाशी जोडलेला पितृसत्तात्मक ढाचा, जात, धर्म, वर्ण व्यवस्थेचा, वर्ग व्यवस्थेचा जो ढाचा आहे, तो ढासळला नाही पाहिजे म्हणून या लोकांना आम्ही विकृत म्हणून बाजूला टाकतो. तर ही मानसिकता तयार करण्यामध्ये तुम्ही ह्या समूहाचं जे शोषण केलंय, की तुम्ही जमिनी वाटून घेतल्या, हिजड्यांना जमिनी वाटून दिल्या का? नाही दिल्या. तुम्ही कामं वाटून घेतले, कुणी चपला शिवल्या, कुणी मातीचे भांडे घेतले, कुणी कास्तकार झाले, कुणी कपडे बनवायला लागलं, कुणी आर्किटेक्चर झालं, कुणी इंजिनियर झालं. असे सगळे सेक्टर तुम्ही वाटून घेतले जातनिहाय. लोहाराने लोहाराचं काम करायचं, सुताराने सुताराचं काम करायचं आणि मग हा जो एक समुदाय होता, या समुदायाला देण्यासाठी तुमच्याकडे काही नव्हतं कारण तुम्हाला यांना मेनस्ट्रीमचा हिस्साच बनवायचा नव्हतं. मग तुम्हाला बायकांच्या योनीमध्ये तुमच्या प्रतिष्ठेची बीजे आहेत. बाई कुणाच्या तरी प्रतिष्ठेला जन्म देते. फलाण्या घरचा मुलगा, फलाण्या घरची मुलगी, त्या खानदानाचं चाललंय. हिजडे कुणाच्या प्रतिष्ठेला जन्म देत नाहीत. हिजडे ही स्वतःची प्रतिष्ठा जपतात ना. तर मग हिजड्यांना तुम्ही गावाच्या बाहेर टाकलं. हजारो वर्ष. तुम्ही जमिनीचे पट्टे वाटून घेतले, नदीचं पाणी वाटून घेतलं, हवा वाटून घेतली, आकाश वाटून घेतलं, समुद्र वाटून घेतले. हिजड्यांना कुठेही वाटा ठेवला नाही. आणि तुम्ही आज म्हणता, की आम्ही तुम्हाला का द्यायचे? तर हजारो वर्ष तुम्ही त्यांचं शोषण करून त्यांचा माल डल्ला जो मारून ठेवलाय तुमच्या पिढ्यांनी, त्याचा मोबदला म्हणून तुम्ही द्यायचे जोपर्यंत ते इक्वालिटीला येत नाहीत. जोपर्यंत त्यांचं स्वतःचं घर असणार नाही, जोपर्यंत त्यांचं सामाजिक वाटा असणार नाही, जोपर्यंत त्यांचा शासकीय योजनांमध्ये वाटा असणार नाही, जोपर्यंत ते फायनान्शियली, मेंटली, सोशली तुमच्या बरोबरीला येत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला ते भीक देणंच आहे. कारण की ते तुम्ही तुमच्या आधीच्या पिढ्यांनी त्यांच्या वाट्याला जे टाकलंय, त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला द्यायचा. तो फाईन आहे. तो काही हे नाही. आणि हां, अर्थात काही ठिकाणी खूप लोकं वेगळ्या पद्धतीने मागत असतील. मी तसंही समर्थन करत नाही. पण माझं असं म्हणणं आहे, की गुन्हा हा व्यक्तिसापेक्ष असतो. तो समूहाचा भाग नसतो. कुठल्याही समूहाचा माणूस गुन्हेगार असू शकतो, पण गुन्हेगाराची ओळख ही त्या समूहाची ओळख असू शकत नाही आणि हेच भारतीय संविधान सांगतं. तर तो जो देता तुम्ही भीक आम्हाला, ती याच्यासाठी देता, की तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत उपेक्षित ठेवलंय. म्हणजे अगदी शिक्षण, रोजगार, सुरक्षा, सामाजिक सन्मान, त्यासोबत शासकीय योजना
आणि बाकी जमीन वगैरे तर आहेच. म्हणजे जेव्हा भारतामध्ये कायदा आला, कसल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर, तेव्हा कुठे हिजड्यांना मिळाले? किती पट्टे मिळाले? कुठं पट्टे नाही मिळाले, अजूनही नाही मिळालेले. तर त्याचा तो फाईन आहे.